नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 तासांचा ब्रेक, मोठा ट्रॅफिक अलर्ट, पर्यायी मार्ग वापरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांना फक्त 450 रुपये क्विंटल। कोल्हापूरमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस, हवामानात बदल। IPL 2026 मध्ये अभिषेक शर्मा ऑरेंज कॅपवर अव्वल। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी KYC नाही तर पैसे थांबणार। राज्यात जमीन नोंदणी फक्त 100 रुपयात, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आजपासून विद्यार्थ्यांना तर 2 मे पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्टी, जनगणना प्रशिक्षण सुरू। IPL 2026 हैदराबादचा सलग 4था विजय, टॉप 3 मध्ये एंट्री। पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अजून फरार, पाकिस्तानात लपवल्याची शक्यता। पुणे कोंढवा भागात प्रॉपर्टी घोटाळा, बिल्डरची फसवणूक। पुणे मुंबई मिसिंग लिंकवर फक्त बस कारला परवानगी, जड वाहनांना बंदी। राजस्थान रॉयल्स समोर कर्णधारांच्या फॉर्मची चर्चा। छत्रपती संभाजीनगर वडगावात टँकरमुळे पाणी टंचाईतून दिलासा। छत्रपती संभाजीनगरमध्ये निलंबित पोलिसांकडून बिल्डर दाम्पत्याची लूट। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ले वाढले, 2 महिन्यात 7 घटना। कर्मचारी संपामुळे महसूल कामकाज ठप्प, रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। मुंबई ठाणे आमदार चषक कबड्डीत मुंबई बंदर व ठाणे महापालिका उपांत्य फेरीत। इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला, तणाव वाढला। गोवा लढाई जत्रेत प्रचंड गर्दी, कडक बंदोबस्त। महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट व पावसाचा इशारा। उच्च न्यायालयाने अग्निवीर प्रकरणात दिला सरकारला नोटीस। IPL 2026 गुंतालिकेत चुरस, प्ले ऑफ साठी जोरदार स्पर्धा। राज्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र, उपाययोजना सुरू। पुण्यात ट्रॅफिक कोंडी टाळण्यासाठी नवीन प्लॅनची तयारी। देशभरात उष्णतेची लाट, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।